जैसा जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवघेरू की सरिता ते सागरू त्यजी केवी. तर अशा प्रकारे रामभाऊ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 2 1 ते 72 ओवी आणि 1 ते 375 2 श्लोकांमध्ये 2 अध्यायात आपण 375 ओवींचा संक्षिप्त भाग पाहणार आहोत. आणि त्यामध्ये श्रीमद भागवत गीता श्लोक अर्थासहित ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका संपूर्ण पारायण आपण ऐकणार आहोत. कारण की तुळशीराम मामा जेव्हा होते तर तुळशीराम मामांनी आपल्याला ग्रंथ काय दिलाच नाही वाचायला. फक्त त्यांनी आपल्याला नवनाथाचा अभ्यास शिकवला. ज्ञानाचं अतिसूक्ष्म दालन त्यांनी आपल्याला शिकवलं नाही पुढे. पण आपण काय केलं, आपल्या भक्तीच्या योगाने अनेक चमत्कार केले आणि आज ज्ञानेश्वरांजवळ पोहोचलो आहे आपण. ओके. श्रीमद भगवद्गीता श्लोक अर्थासह ग्रंथराज ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ऐकताना मला खूप आनंद होत आहे रामभाऊ. कारण की मानव संपूर्ण जीवनभर सुखी होण्यासाठी अखंडपणे अविश्रांतपणे प्रयत्नशील असतो, तरीसुद्धा त्याच्या जीवनात समाधानी आनंदी त्याला होताच येत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुची शोधून पाहावे, त्याला तृप्तीने अनुभूती येत नाही. कारण आनंदी जीवन जगण्यासाठी कला त्याने महाकष्टाने मिळवलेल्या भौतिक साधनांमध्ये नसून त्याच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये असते. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो रामभाऊ की आनंदी जीवन जगण्यासाठी अनिवार्यपणे लागणारे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते मिळवायचे कसे? तर त्याचे उत्तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली 16 वर्षाची जी अवघी सूक्ष्म बाल अवस्था माऊलीच्याच अक्षरात आपण सांगूया आता. तर ज्ञानेश्वर माऊली 4थ्या अध्यायात म्हणतात, ते ज्ञान पैगा बर्वे जरी मणी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेनी. आनंदी जीवन जगण्यासाठी संत विचारांची गरज अनिवार्य आहे. परंतु आजच्या थकाथकीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनामध्ये जीवनात संत विचार जाणून घेण्यासाठी वेळच नाही लोकांकडे. आणि वेळ मिळत आहे लोकांना कारण की ते कठीणप्राय होऊन बसलेले. लोक पैशाच्या मागे लागले. आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आजच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने संत शिरोमणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या खऱ्या अर्थाने मानवी जीवन आनंदी समृद्ध करणारी श्री भगवद्गीता अमौलिक अशी टीका श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी याच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. ओके. तर अशा पद्धतीने आपण आज फक्त अध्याय 2ऱ्याला ऐकण्याची आणि वाचण्याची किमया केली. ओके. आता इथून पुढे आपण भिंती वाहना गुरुराया आपण महाराष्ट्रातच काय विश्वातील बऱ्याच भिंती चालवणार आहोत. आणि त्या जड भिंती चालवण्यासाठीच मी सुद्धा ज्ञानेश्वरांसारखा बालवयातच संन्यासी झालो होतो. म्हणून मला हे ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथांचं विशेष कृपास्त्र प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मी आजही लग्न करूनसुद्धा कुंवाराच आहे. ओके. हे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि निवृत्तीनाथ महाराजांचं मला जन्माजन्माचं भांडार सापडले. ओके. जय शिवशंकर, जय भोलेनाथ, स्वामी समर्थ.